श्री स्वामी समर्थ. महिलांनो, ही फक्त एक चूक दुसऱ्याची पीडा तुमच्या पाठी येईल. भगिनींनो, उद्या आहे दीप अमावस्या, एक अत्यंत पवित्र, दैवी आणि शक्तिशाली दिवस. पण याच दिवशी जर तुमच्याकडून झाली एक छोटीशी चूक तर लक्षात ठेवा, तुम्ही केलेल्या कित्येक वर्षांच्या देवसेवेचं, उपवासाचं, पूजापाठाचं संपूर्ण फळ दुसऱ्याला मिळू शकते. होय, आणि मग काय घडतं? ज्यांच्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करता त्यांच्या नशिबात सुख येतं, पण तुमच्या मागे लागते दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं दुःख आणि आयुष्यभर न संपणारी संघर्षाची साखळी. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, दीप अमावस्येच्या दिवशी कोणती ती एक चूक तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. पहा शेवटपर्यंत, कारण या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत लक्ष्मी स्थिर ठेवणारे उपाय. चुकीच्या कृतीमुळे सेवा दुसऱ्याला कशी जाते, आणि सर्वात महत्त्वाचं, तोटा होण्यापूर्वी सावध होण्याचा मंत्र. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 1 नंबर, दीप अमावस्येचे रहस्य. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिवे लावून अंधाराचा नाश करण्याचा दिवस. हा दिवस तमसो मा ज्योतिर्गमय या वेदवाक्यांचा खरा अर्थ दाखवतो. या दिवशी महिलांनी घरात दिवे लावून घरातील दुष्ट शक्तींना बाहेर काढायचं असतं, वास्तुशुद्धी करायची असते, पतीच्या आयुष्याची रक्षा करायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या सेवेला योग्य दिशा द्यायची असते. या दिवशी जर भावनांनी, श्रद्धेने, निस्वार्थ सेवेने दिवा लावला तर घरात लक्ष्मी स्थिर होते. पण चुकूनही खालील चुका करू नका. 2 नंबर, ही एक चूक सेवांचं फळ दुसऱ्याला का जातं? आपण जर एखाद्या दिवशी मनास तिरस्कार, राग, द्वेष घेऊन पूजा केली तर त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीकडे जातं, ज्यांच्या विरुद्ध आपण ती भावना बाळगली. उद्या जर तुम्ही दुसऱ्याचा द्वेष ठेवून दिवा लावला किंवा केवळ नावाला पूजा केली, दुसऱ्याचा अपमान मनात धरून देवाला नमस्कार केला, तर लक्षात ठेवा, तुमच्या हातून निघणारी ऊर्जा त्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचं भाग्य फुलतं. तुम्ही मात्र अजून अंधारातच राहता. लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी हे नक्की करा. 1 नंबर, संधी प्रकाशात घरातील प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावा. 2 नंबर, पूजा करताना मन शांत ठेवा, राग किंवा द्वेष नको. 3 नंबर, लक्ष्मी देवीची प्रतिमा झोपलेल्या अवस्थेत नका ठेवू. 4 नंबर, घरातील दक्षिण भागात दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो. 5 नंबर, पायजमा किंवा नाईट ड्रेस घालून पूजा करू नये. 6 नंबर, घरात दिवा लावताना शुभ लाभ म्हणा. 7 नंबर, रात्री 8 ते 9 या वेळेत 7 तुपाचे दिवे घराच्या मुख्य दरवाजावर लावा. 8 नंबर, दिवा लावताना ओम दीपज्योती परब्रह्म हा मंत्र म्हणा. 9 नंबर, इतर स्त्रियांचा अपमान करायचा नाही, अन्यथा लक्ष्मी नाराज होते. 10 नंबर, रडत कुरकुरत करत दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. 4, कोणती कृती पुण्य दुसऱ्याकडे वळवते. जर तुम्ही कोणाला शाप दिला तरीही दिवा लावतात, ती ऊर्जा त्या व्यक्तीकडे जाते. जर तुम्ही मनातून स्वतःला कमी समजता, तुमचं पुण्य इतरांच्या वाट्याला जातं. जर तुमच्या मनात असूया असेल, लक्ष्मी त्या घरात राहत नाही. जर दिवा लावताना तुम्ही नुसती औपचारिकता करत असाल, तो दिवा केवळ रीत म्हणून जळतो, प्रकाश देत नाही. 5,
दुसऱ्याची पीडा स्वतःकडे कशी ओढली जाते. ज्यांच्या विरोधात तुम्ही द्वेषाने पूजा करता त्यांच्या दुःखाची छाया तुमच्यावर येते. तुम्ही जर केवळ फायदा पाहून पूजा करत असाल, ती पूजा नकारात्मक शक्तींना फूल करत असते. देव सेवा स्वीकारतो तेव्हा मन शुद्ध हवं, अन्यथा ती सेवा दुसऱ्याच्या कर्माला लागू होते. दुसऱ्याची पीडा तुमच्या मागे लागते जेव्हा तुमचं अंतःकरण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्या विरुद्ध भरलेलं असतं. 6. दीप अमावस्येचे दिवे उपाय लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी. उपाय 1 नंबर. दीप अमावस्येच्या रात्री 5 तुपाचे दिवे मुख्य दरवाजासमोर ठेवून श्रीसूक्त वाचा. 2 नंबर. गूळ आणि गहू एका लाल कपड्यात बांधून लक्ष्मीसमोर अर्पण करा. 3 नंबर. पतीचे नाव घेऊन दिवा लावा त्याच्या प्रगतीसाठी. 4 नंबर. काली शक्ती हटवण्यासाठी काळा तीळ दिव्यात टाका. 5 नंबर. दरवाजाला शेवंती किंवा झेंडूची फुले वाहा. 6 नंबर. एक दिवा तुमच्या शत्रूंच्या अज्ञानाचा नाश व्हावा या भावनेने लावा. 7 नंबर. योग्य भाव योग्य सेवा फळ तुमच्याच नशिबात येण्यासाठी देवाला भाव हवाय, दिखावा नाही. तुम्ही जेव्हा संपूर्ण श्रद्धा आणि संयमाने दिवा लावतात तेव्हाच त्याचं फळ तुमच्याकडे येतं. सेवा ही दुसऱ्याला हरवण्यासाठी नसते तर स्वतःमध्ये प्रकाश भरण्यासाठी असते. दीप अमावस्या म्हणजे मनातील अमावस्या दूर करणारा दिवस. 8. या एक चुकीतून दूर राहा. तर माय भगिनींनो, उद्या जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा, द्वेष, राग, असूया मनातून पूर्णपणे काढून टाका. देवाला भक्ती द्या, व्यवहार नाही. दिवा लावा. आपल्या आयुष्यात देवतेचे प्रकाश यावा या भावनेने. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या सेवेचं फळ कोणालाही मिळू नये, तो संचित धन तुमच्यासाठीच असायला हवं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.